वेलकम स्टूडेंट्स. सो महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे काही वेक्टर चॅप्टर आहे 12th सायन्स न्यू सिलेबसनुसार मिसलेनियस एक्झरसाइजचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी घेतोय. त्यामध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे, द पॉइंट्स ए पी अँड सी हॅव पोझिशन वेक्टर्स a bar, b bar and c bar respectively. That means the position vector of point A is a bar, point B is b bar and that of point C is c bar. The point B is midpoint of AB. जी AB साइड असेल त्याचा पॉइंट P हा मिडपॉइंट दिलेला आहे आणि आपल्याला फाइंड करायचं आहे इन टर्म्स ऑफ a bar, b bar and c bar वेक्टर PC bar. We have to find the vector PC bar. So miscellaneous exercise मध्ये आपण जे क्वेश्चन्स घेतो यावर तुमच्या वेक्टरच्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ज्यांच्या कॉन्सेप्ट क्लिअर आहे त्यांच्या कॉन्सेप्ट रिवाइज होतील. सो फर्स्ट व्हॉट इज गिवन, or you can consider a bar, b bar, c bar are position vectors of points A, B and C respectively. Okay. So again, what is given? P is the midpoint of. Since P is midpoint of, P is midpoint of A. So by using midpoint formula, सिंपल थिंग आहे, midpoint वर्ड यूज केला तर यावर आपण यूज करणार की midpoint formula. By using midpoint formula, so you are very well known about the midpoint formula. So P is midpoint, that's why P1 is equal to midpoint आहे A B चा, म्हणजेच A बार प्लस B बार है ना, दोघांचे पोझिशन आहे आणि डिवाइडेड बाय 2. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर फर्स्ट. नाउ आपल्याला फाइंड करायचा आहे PC बार. सो PC बार इज इक्वल टू, यू कॅन राइट C बार माइनस P बार, where P bar is the position vector of point P. So C bar as it is, and the value of P bar is A bar plus B bar upon 2. So जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर याला तुम्हाला 2C bar minus A bar minus B bar and whole denominator is 2. ओके. सो PC bar बघा तुमचा जो मिळालेला आहे तो A bar, B bar आणि C bar हेच तुमचं फायनल आन्सर असेल. किंवा अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता C bar minus A bar minus B bar by taking half as a common, 2C bar. So this is your vector PC and is the final answer. आपल्याला फक्त PC bar जो मिळवायचा होता तो A bar, B bar आणि C bar मध्ये दिसला पाहिजे. बस एवढं हे तुमचं फायनल आन्सर. द सिंपल क्वेश्चन या ठिकाणी तुम्ही बघितलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो नाउ नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तुमच्या मिसलेनियस एक्झरसाइजमध्ये दिलेला ॲज पर द टेक्स्ट बुक. इन अ पेंटागॉन ABCDE, in a pentagon. So pentagon means what? Ki figure contains 5 sides. It's called pentagon. ABCDE. ओके, हा तुमचा पेंटागॉन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला शो करायचं आहे, शो दॅट, व्हॉट इज शो दॅट, AB प्लस AE प्लस BC, AB वेक्टर प्लस AE वेक्टर प्लस BC वेक्टर प्लस DC वेक्टर प्लस ED वेक्टर, BC वेक्टर प्लस ED वेक्टर अँड सर्वांचं जे सम आहे ते आलं पाहिजे ट्वाइस AC वेक्टर, ट्वाइस AC वेक्टर. सो सिंपल तुम्ही फिगर ड्रॉ करू शकता किंवा नॉट नेसेसरी
फॉर दिस क्वेश्चन. फिगर नेसेसरी आहे असं काही नाही आहे की तुम्ही डायरेक्टली याचे LHS कन्सिडर करू शकता. जर तुमची पोझिशन वेक्टर्स काय असते कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही इझिली हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. DC बार प्लस ED बार. ओके, सो AB बार मीन्स व्हॉट? B बार मायनस A बार. A बार मीन्स E बार मायनस A बार. पोझिशन वेक्टर्स पहिलं सेंटेन्स तुम्ही कन्सिडर करू शकता. लेट A B C D and E यांचे पोझिशन वेक्टर्स काय असतील? E बार, A बार, B बार, C बार स्मॉल असतील सर्व. हे सेंटेन्स मी लिहिलेलं नाही. C बार मायनस B बार प्लस C बार मायनस D बार आणि ED बार असेल D बार मायनस E बार पोझिशन वेक्टर्स. सो बघा इथनं काही कॅन्सल होते का तुमचं? पॉझिटिव्ह B बार जो आहे तुमचा तो कॅन्सल होणार. पॉझिटिव्ह B बार आणि निगेटिव्ह B बार. इकडे तुमचा मायनस A बार आहे मायनस A बार. ठीक आहे, C बार नाही कॅन्सल होत तर E बार होतं का? अच्छा, प्लस C बार मायनस E बार कॅन्सल. अँड इकडे मायनस D बार प्लस D बार कॅन्सल. रिमेनिंग टर्म्स कुठले आहेत? मायनस A बार दॅट इज मायनस 2A बार अँड C बार प्लस C बार दॅट इज 2C बार. बाय टेकिंग 2 ॲज अ कॉमन. 2 जर कॉमन घेतला आणि पॉझिटिव्हची टर्म जर आपण अगोदर लिहिली तर आपल्याला लिहिता येईल C बार मायनस A बार. सो 2 टाइम्स C बार मायनस A बार. सो जसं तुमच्याकडे AB बार असतो, AB बारला आपण लिहू शकतो B बार मायनस A बार. याला जर रिव्हर्स आपण बघितलं तर EB बार लिहू शकतो, EB बार. तसंच याला काय लिहू शकतो आपण? AC बार. ठीक आहे, आणि हेच आपण बघितलेलं आहे की तुमच्या प्रूफमध्ये RHS आहे. सो हा एक सिम्पल क्वेश्चन आहे तुमचा. LHS इज इक्वल टू RHS. बघा तुम्हाला आन्सर आणायचं होतं ट्वाईस AC बार. म्हणजे फिगर ड्रॉ करून डायरेक्शन वगैरे दाखवलेच पाहिजे याची गरज नाही आहे या ठिकाणी. ओके, सो नाव यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर जो नेक्स्ट आहे तुमच्याकडे टेक्स्ट बुक असेल तर टेक्स्ट बुकमध्ये बघू शकता. इफ इन पॅरलोग्राम ABCD. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ इन पॅरलोग्राम ABCD हा एक पॅरलोग्राम आहे आपल्याकडे. डायगोनल्स वेक्टर फॉर्ममध्ये आपल्याला वेक्टर्स आर AC वेक्टर. AC एक डायगोनल आहे आणि तो आहे आपल्याकडे 2i प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप अँड BD वेक्टर आहे आपल्याकडे मायनस 6i कॅप प्लस 7j कॅप मायनस 2k कॅप. Then find adjacent side. Find adjacent side vectors AB बार and AD बार. हे दोन वेक्टर तुम्हाला फाइंड करायचे ॲडजस्टमेंट. बघा या ठिकाणी जर तुम्ही फिगर ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला पॅरलोग्राम तर जनरली पॅरलोग्रामची फिगर अशा पद्धतीने तुमची असेल. बघा हा असेल पॅरलोग्रामला आपण त्याचे व्हर्टायसेस जे आहे कन्सिडर करूया. ABCD म्हणजे ऑलरेडी दिलेले आहे. डायगोनल्स त्याचे ड्रॉ करणार आपण. AC हा डायगोनल आहे आणि BD हा सेकंड डायगोनल आहे. तो AC बार आणि BD बार आपल्याला दोन डायगोनल्स दिलेले असताना ॲडजेसेंट साईड्स वेक्टर AB वेक्टर आणि AD वेक्टर आपल्याला फाइंड करायचे. सो सिम्पली या ठिकाणी ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन यूज होईल. बट डायरेक्शन महत्त्वाची A to B B to C. पॅरलोग्रामच्या अपोजिट साईड्स ह्या पॅरलल अँड इक्वल असतात त्यामुळे A to D आणि B to C असे डायरेक्शन येणार आहे आणि याची डायरेक्शन आपण A to C घेणार आणि याची डायरेक्शन असणार B to D. सिम्पल. डायरेक्शन कन्सिडर झाले त्या जर तुमचा परफेक्ट असेल तर तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. नाव ABCD जे आहे
याचे पोझिशन वेक्टर्स आपण कन्सिडर करू. लेट A bar, B bar, C bar and D bar be the position vectors of points. कुठल्या कुठल्या पॉइंटची पोझिशन वेक्टर्स A, B, C and D respectively. Okay, so common sentence आहे. Now AC bar given मध्ये जो आहे आणि आपल्याला AD बार म्हणून सॉरी AC बार आणि BD बार दिलेला आहे. सो दोघांना आपण नोट डाऊन करूया. AC बार इज -2I cap plus 3J cap plus 4K. This is your AC bar. Now it is BD bar -6I cap plus 7J cap minus 2K cap. This is BD bar. Now AD बार आणि AB बार फाइंड करण्यासाठी तुम्हाला ट्रायंगल्स कन्सिडर करायचे. सपोज मी फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर करतो AB आणि C हा ट्रायंगल. ठीक आहे, हा ABC ट्रायंगल. सो इन ट्रायंगल ABC आणि याच्यामध्ये आपण यूज करणार थेरम अप्लाय करणार. कोणता किंवा प्रॉपर्टी अप्लाय करणार बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सो ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशनचा रूल सर्वांना माहिती आहे. नसेल माहिती तर मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. बघा याची डायरेक्शन आहे A to B आणि B to C. मग आपण A to B जातो डायरेक्शन सेम डायरेक्शन आणि B to C जातो. सो सेम डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह साईन आपण कन्सिडर करतो. मग A to B आणि B to C एक्झॅक्टली आपण A पासून निघालो B आणि C. लास्ट पॉईंट C आहे. सो फायनली A to C आपण जातो. म्हणजे तुम्ही लिहू शकता की AC वेक्टरपर्यंत A to C जात असताना दुसरा जो वे आहे तो तुम्ही बघू शकता A to B म्हणजे AB वेक्टर आणि B to C. पॉझिटिव्ह साईन यासाठी घेतले की दोघांचं डायरेक्शन जे आहे ते सेम आहे. सो या ठिकाणी AB बार प्लस BC बार या ठिकाणी आपण कन्सिडर केलं. ओके, नाव या ठिकाणी कॉन्सेप्ट जर तुम्ही बघितली की पॅरलोग्राम आहे. इथं फर्स्ट सेंटेन्स आपण लिहिलं की गिवनमध्ये क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. पॅरलोग्रामची कॉन्सेप्ट काय आहे तर अगोदर मी तुम्हाला सांगितलं की ते अपोजिट साईड्स या पॅरलल अँड इक्वल असतात. म्हणजेच काय की AB वेक्टर आणि तुमचा DC वेक्टर हा सेम असेल. A to B आणि D to C डायरेक्शन सेम. अँड सेकंड थिंग AD वेक्टर आणि तुमचा जो असणार आहे BC वेक्टर हे दोघं तुमचे इक्वल वेक्टर असतात. बिकॉज ते डायरेक्शन आणि लेंथ सेम आहे. दॅट मीन्स डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोघं सेम आहे. दॅट्स वाय दोन्ही वेक्टर्स आहे. ठीक आहे, सो AC बार हे आपण क्लिअर केलं. नाव नेक्स्ट ट्रायंगल जर आपण कन्सिडर केला AB आणि BC या ठिकाणी आलेले. सेकंड ट्रायंगल आपण कन्सिडर करू ABD. बघा याच्यामध्ये AC एक डायगोनल नंतर ABD मध्ये BD हा एक डायगोनल आहे म्हणून तो ट्रायंगल मी कन्सिडर करतोय इन ट्रायंगल ABD. अगेन बाय ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ठीक आहे, सो बघा तुम्ही जर केअरफुली फोकस केलं तर ABD मध्ये A to B आणि B to D सेम डायरेक्शन आहे. दॅट मीन्स AB प्लस BD AB वेक्टर प्लस BD वेक्टर. परंतु याची डायरेक्शन A to B आणि B to D जात असताना एक्झॅक्टली कुठून कुठे गेलो आपण A to D. सो फायनली यू कॅन राईट AB वेक्टर बाय ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. मग याच्यामध्ये काही कॉमन थिंग जर आपल्याला आणायच्या असतील AC वेक्टर आणि AD वेक्टर दोन्ही डायगोनल्स इक्वल झाले. AB कॉमन आहे BC आणि इकडं आहे BD. सो BD ला आपण कशाने रिप्लेस करू शकतो BD वेक्टरला BD. अच्छा, BD तुमचा डायगोनल इज इक्वल टू आणू शकतो आपण. BD वेक्टर इज इक्वल टू यू कॅन राईट वेक्टर AB. BD वेक्टर इज इक्वल टू वेक्टर AB तिकडे शिफ्ट होणार तुमचा राईट साईडला. सो AB मायनस AB. सो बघा हा एक डायगोनल दिलेला आहे. BD वेक्टर हा दुसरा डायगोनल आहे. सो AD ला आपण रिप्लेस करूया कारण इकडे BC AB तुम्हाला दिसतोय कॉमन
बी सीला जर आपण बघितलं तर बी सीला रिप्लेस करा किंवा ई डीला रिप्लेस करा. सपोज मी ई डीला रिप्लेस करतो बी सी. सो यू कॅन राईट हियर बी सी वेक्टर मायनस ई बी वेक्टर. तर दोन्ही इक्वेशनमध्ये कॉमन थिंग्स आणलं मी, ई बी आहे आणि बी सी आहे. सो यालाच मी असं पण लिहू शकतो ना, बी सी वेक्टर प्लस ई बी वेक्टर. ठीक आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर फर्स्ट अँड हे आहे इक्वेशन नंबर 7. आता सिम्पल थिंग, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 जर ऑब्झर्व केले तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, ए बी किंवा ए डी. दोघं पण मिळवायचे. सुरुवातीला आपण ए बी किंवा ए डी मिळवण्याचा प्रयत्न करू. ह्या दोघांमध्ये कॉमन थिंग्स आहे. सपोज मी हा ए बी बघितला तर हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह. म्हणजे दोघांचं जर ॲडिशन केलं तर ए बी कॅन्सल होऊन तुम्हाला कोण मिळणार आहे, बी सी मिळणार. म्हणजे त्यांची एकदा ॲडिशन करा एकदा सबट्रॅक्शन करा, दोन्ही मिळते. म्हणजे या ठिकाणी मी पहिले एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह बघितलं, दोघांचं ॲडिशन करतो आहे. इक्वेशन फर्स्ट प्लस इक्वेशन सेकंड. सो सिम्पल आहे. जरासं जर तुम्ही केअरफुली बघितलं तर ह्या दोघांची मी ॲडिशन करत असताना होणार काय, ए सीमध्ये ए डी ॲड होणार. सो तुम्ही अशा पद्धतीनं लिहू शकता, ए सी प्लस बी इज इक्वल टू व्हॉट. आता राईट साईडचं ॲडिशन करताना तुमचा पॉझिटिव्हवाला निगेटिव्हवाला कॅन्सल होईल, तर येणार बी सी बार प्लस बी सी बार. अँड बी सी बार प्लस बी सी बार इज नथिंग बट ट्वाईस बी सी बार. आणि ह्या टूला इकडे शिफ्ट केलं तर माझ्याकडे ना ए सी बार प्लस बी डी बार अपॉन 2 आणि ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार बी सी बारची. बट जर गिव्हन बघितलं तुम्ही तर ए सी बार आणि बी डी बार हे दोन डायगोनल्स आपल्याला गिव्हनमध्ये आहे. सो ए सी बारची व्हॅल्यू आणि बी डी बारची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करून त्यांना डिवायडेड बाय आपण 2 घ्या. दोघांचे ॲडिशन डायरेक्टली आपण करूया. ॲडिशन होताना आय टू आय, जे टू जे आणि के टू के होत असते. सो 2 मायनस 6 ॲडिशन मायनस साईन आहे, तर 2 मायनस 6 दॅट इज मायनस 4 आय कॅप. ह्या दोघांचे ॲडिशन होणार प्लस 10 जे कॅप. अँड फायनली 4 मायनस 2 दॅट इज प्लस 2 के कॅप. अँड डिनॉमिनेटर आहे 2 इज इक्वल टू बी सी वेक्टर. सो फायनली बी सी वेक्टर काय म्हणतात आपल्याला, 2 न प्रत्येक टर्मला डिवाइड होईल. सो मायनस 2 आय कॅप प्लस 5 जे कॅप प्लस के कॅप. हा आपल्याकडे कॅल्क्युलेट झालं बी सी वेक्टर. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट बी सी. बट सर आपल्याला बी सी कुठं फाइंड करायचं होतं, पण बी सी वेक्टर म्हणजेच कोणता वेक्टर असतो, ए डी वेक्टर. मग बी सीमध्येच आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ए डी वेक्टर. ऑलरेडी वरती मला नोट डाऊन करून दिलं आहे. ठीक आहे. सो ए डी बार इज नथिंग बट बी सी वेक्टर. ना आपल्याला आता नेक्स्ट कॅल्क्युलेट करायचं आहे, ए डी कॅल्क्युलेट करा, ए बी कॅल्क्युलेट करायचं. मग मगाशी जसं तुम्हाला मी सांगितलं की दोघांचं ॲडिशन केलं तर दोघांचं सबट्रॅक्शन करूया. इक्वेशन फर्स्ट मायनस इक्वेशन सेकंड. फर्स्टमधून सेकंड सबट्रॅक्ट करा किंवा सेकंडमधून फर्स्ट सबट्रॅक्ट करा. सो हे बघा, हे फर्स्ट आणि हे सेकंड. ह्या दोघांमधून आपण सबट्रॅक्शन जर केलं तर ए सी मायनस बी डी, ए सी वेक्टरमधून आपण बी डी वेक्टर सबट्रॅक्ट करतो इज इक्वल. सो राईट साईड काय आहे त्याचं, मायनस जर केलं यातनं बी सी मायनस होणार. सो बी सी मायनस बी सी कॅन्सल होऊन 0 होणार. इकडे काय होणार, ए बी आणि हा मायनस मायनस प्लस होणार. सो ए बी प्लस ए बी ट्वाईस ए बी वेक्टर, ट्वाईस ए बी वेक्टर. अँड देअरफॉर ए बी वेक्टर तुम्ही लिहू शकता ए सी बार मायनस बी डी बार अँड डिवायडेड बाय 2. हा 2 इकडे आहे आणि तुमचा एल एच एस आर एच एस एकमेकांमध्ये एक्सचेंज केले. ए सी बार मायनस ए डी बार बी डी बार दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. मग बघा ए सीमधनं हा ए सी आहे त्यातनं तुमचा हा सबट्रॅक्ट करायचा. सो 2 मायनस साईन येते सबट्रॅक्शनची, मायनस मायनस प्लस 6 प्लस 2 8 आय कॅप, 8 आय कॅप. नेक्स्ट बघा 3 मधनं 7 जर सबट्रॅक्ट झाला तर मायनस 4 जी कॅप, मायनस 4 जी कॅप. अँड फायनली हा मायनस मायनस प्लस 4 प्लस 2 मायनस 6 के कॅप. अँड डिनॉमिनेटर आहे 2. सो ए बी बार इज इक्वल टू फायनली 2 न जर प्रत्येकाला आपण डिवाइड केलं तर 2 आय कॅप
मायनस 2j कॅप प्लस 3k कॅप. दिस इज युअर ए बी वेक्टर जो फाइंड करायचा आहे आणि आपण अगोदर मिळवलेला आहे ए डी वेक्टर. तो बी सी आहे तोच येईल आपल्याला मायनस 2i प्लस 5j कॅप प्लस k. बघा सिंपल क्वेश्चन आहे, परंतु इथं फिगरमध्ये तुम्हाला त्याच्या डायरेक्शन समजल्या पाहिजे आणि महत्त्वाची कॉन्सेप्ट पाहिजे ट्रायंगल लॉ ऑफ फॅक्टरायझेशन काय असतो. सो बघा या ठिकाणी